शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांच्याशी आपले प्रतिनिधी वैभव परब संवाद एक्सक्लुझिव्ह बातचीत आपली चालू आहे। ज्या पद्धतीनं राजन साळवींचा तुम्ही पराभव केला होता, आता तेच राजन साळवींच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला देखील पक्षासाठी काम करायचं आहे, काय प्रतिक्रिया तुमची? राजन साळवी हे 3 टर्म राजापूर मतदारसंघातून आमदार होते आणि त्यांचा जो उद्या पक्षप्रवेश होणार आहे याच्याबद्दल मी त्यांचं स्वागतच करतो आणि त्यांच्या होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे लांजा राजापूर असेल किंवा रत्नागिरीचा काही भाग असेल ह्या ठिकाणी नक्कीच पक्षाची ताकद बळकट होईल ह्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे। त्यामुळे त्यांचा होणाऱ्या प्रवेशाला माझं पूर्णपणे पाठिंबा आहे, उदयचा पण देखील पूर्ण पाठिंबा आहे। आणि ह्याबाबत काल माझी स्वतः राजन साळवी साहेबांसोबत चर्चा झाली, त्यांची उदय सामंत सोबतसुद्धा चर्चा झाली आणि ह्या चर्चेमध्ये पुढील कशी या पद्धतीने वाटचाल असेल, कशा पद्धतीने आपण कामकाज करायचं, संघटना वाढवायची याच्यावरती सविस्तर चर्चा झाली आणि म्हणून त्यांचं आम्ही पक्षामध्ये स्वागत करतो। असं आहे भैयासाहेब की ज्यांना तुम्ही पराभूत केलं, म्हणजे ज्यांची ताकद कमी आहे तुमची ताकद जास्त, हे जवळपास विधानसभेमध्ये स्पष्ट झालं। मग अशी काय गरज पडली पक्षाला की त्यांना पक्षात घेतलं जातं? आम्ही ठरवलं पक्षाने की 100% शिवसेना आणि ग्रामपंचायत असेल ते नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी स्थानिक स्वराज्यामध्ये 100% शिवसेनेच्या उमेदवार निवडून येण्याकरता आम्ही आमची संघटना वाढवत आहे। त्याच्यामुळे पाठीमागे काय झालं ह्याच्याशी काही संबंध नाही। राजन साळवी साहेबांची माझे अतिशय चांगले संबंध होते, आज देखील आहेत, परंतु निवडणुकीमध्ये हार जीत ही असतेच आणि त्यांच्याकडे काही मी शत्रू म्हणून बघितलं नव्हतं, ते माझे प्रतिस्पर्धी होते। त्याच्यामध्ये पक्षात आल्याने किंवा मला काहीच फरक पडणार आहे, उलट त्यांच्या तर तुमचा भैयासाहेब विरोधच होता? बिलकुल विरोध नव्हता। माझं म्हणणं एवढंच होतं की शिंदे साहेब सगळ्यांना विश्वासात घेऊन चालतील, मी त्यांना येऊ नको असं कुठेच म्हटलेलं नव्हतं किंवा उदयने देखील कुठे म्हटलं नव्हतं। फक्त विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांची चर्चा करून हा निर्णय घ्यायचा होता आणि त्या पद्धतीमध्ये हा निर्णय झालेला आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षात देखील असंच झालं होतं की जे नेते पराभूत झाले आहेत किंवा जे बाहेरून आलेले आहेत त्यांना स्थान देण्यात आलं, त्यामुळे पक्षातले जे मूळ सैनिक होते ते नाराज होत गेले आणि त्यानंतर जे काही त्यांचं रूपांतर आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळालं। त्याची सुरुवात आता इथे होऊ लागली असं वाटतं तुम्हाला? बिलकुल नाही। राजन साळवी साहेबांच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर मी स्वतः त्यांच्या 2 वर्ष पूर्णपणे मागे होतो। खासदारकीचं इलेक्शन झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर देखील मी त्यांना पक्षात येण्याकरता स्वतः विनवणी केली होती। तसंच डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा पी असेल, उदय असेल, ह्या लोकांनी त्यांना पक्षात बोलवलं होतं, परंतु काही कारणास्तव ते आले नाहीत, परंतु आता ते पक्षात येत आहेत, त्यांचं स्वागतच आहे। तुमच्या भूमिकेबद्दल, म्हणजे भूमिकेत बदल कसा झाला? एकनाथ शिंदेंनी तुमची समजूत घातली की काय झालं? म्हणजे तुम्हाला जो विरोध होता तो आता मावळलाय का? नाही, माझं तुम्ही पूर्वीची भाषण रेकॉर्ड चेक करा, मी कधीही त्यांना विरोध केलेला नाही, कधीही त्यांच्या विरोधात बोललेलो नाही, निवडणुकीमध्ये सुद्धा। त्याच्यामुळे त्यांना विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही। आता राजन साळवींचा पक्षात रोल काय असेल? संघटना वाढीचा असेल किंवा मला मार्गदर्शन करणं असेल, वेगवेगळे त्यांचे रोल असू शकतील। नेतृत्व आम्ही स्वीकारणारच। विधान परिषदेवर जर राजन साळवींना संधी मिळाली तर राजापुरात 2 आमदार होते, हरकत नाही, काही फरक पडत नाही। मतदारसंघ उलट चांगला व्यवस्थित सुस्थितीमध्ये येईल। त्यांनी 15 वर्ष मागील आमदार म्हणून काम केले, पण आणखी 6 वर्ष करतील। पण गरज वाटते तुम्हाला? पक्ष वाढी करता जे शिंदे साहेबाला योग्य असेल ते शिंदे साहेब करतील। साहेब, एक प्रश्न आहे की जे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात वरळीत झालं की सुनील शिंदेंना देखील विधान परिषद दिली, मागे राष्ट्रवादीतून आलेल्या सचिन हिऱ्यांना पण परिषद दिली आणि स्वतः आदित्य ठाकरे तिथे आमदार झाले। आता पुन्हा एकनाथ शिंदे तीच पुनरावृत्ती करतात असं वाटत नाही का? जर राजन साळवींना विधान परिषद दिली तर, असा माझा प्रश्न नाही। हे सगळ्यात जर तर त्या गोष्टीवर आपण जाऊया नको। आधी ते पक्षात येतात, त्यांचा आपण प्रवेश करून घेऊ, त्यांचं स्वागत करू आणि नंतर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते भैया सामंत, किरण सामंत यांनी सांगितलेलं आहे की राजन साळवींना माझा कधीच टोकाचा विरोध नव्हता। ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून मी त्यांना पाहिलं, शत्रू म्हणून कधी पाहिलं नाहीये। ते येत आहेत तर पक्षवाढ नक्कीच होईल। जी काय त्यांना पदं द्यायचे ते एकनाथ शिंदे ठरवतील आणि जर विधान परिषदेवर जर पाठवलं तर राजापूरची ताकद नक्कीच वाढेल असा विश्वास किरण सामंत यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन अनिल पवारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।